स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आज डायरेक्टली ब्लॉग हा माझा मेडिकलमधून सुरू झाला आहे, कारण खूप लेट झालं होतं घरून निघताना. सो लवकर निघले आणि मेडिकलमध्ये येऊनच स्टार्ट केला. तर आज आहे 16 फेब्रुवारी आणि आज आहे आमचा ॲनिव्हर्सरी. आज आमचं 6वं ॲनिव्हर्सरी आहे. 6 वर्ष कशी गेले समजल्यासुद्धा नाही. तर 6 वर्षात कितीतरी वेळा एकमेकांना समजून घेणं, एकमेकांशी भांडणं, सुख दुःख काय नाही त्या गोष्टी सोबत बघितल्या आणि फायनली म्हणजे खूप छान असे आमचे 6 वर्ष गेले. त्यानंतर मस्त आम्ही सोबत सुख पण बघितले, सोबत दुःख पण बघितले, सोबत हसलो पण, सोबत रडलो पण, सगळ्या गोष्टी सोबत. तर तेच परत एकदा म्हणून 6 वर्ष कशी गेले आम्हाला समजली सुद्धा नाही. तर बघूया आता आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं काय नाही, तुमच्याशी मी ते शेअर करते नक्की, जे दिवसभरात होईल ते. असं काही स्पेशल आज ब्लॉगमध्ये तुम्हाला काही एवढं काही बघायला नाही भेटणार. सो असं स्पेशल काही आज काही करायला भेटेल की नाही ते सुद्धा माहीत नाही, कारण अमितला यायला लेट होणार आहे. तर बघूया, जेवढं काय होईल तेवढं मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. सो स्टे ट्यून. तर ॲनिव्हर्सरी किंवा बड्डे वगैरे जर म्हटलं तर ह्या गोष्टी सुरूच असतात. कंटिन्यू मेसेज वगैरे पडत होते. 5 मिनिट फोन साईडला लॉक करून ठेवला आणि परत अनलॉक केला का 10-10, 15-15 चॅट तर कंपल्सरी असायच्या. आता हे काळा जादू कोणी केला, लिंबू मिरच्या मेडिकलला कोणी ठेवल्या मेडिकलच्या समोर, हे मी तुम्हाला ब्लॉगच्या लास्टला सांगते. त्यानंतर ना मस्त असं आलू भुजिया आणि चहाचा नाश्ता केला होता. आज आलू भुजियासोबत चहा पिण्याची इच्छा होत होती. सो छान लागतं, तुम्ही स्वतः ते ट्राय करून बघा. तर आम्ही ना ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ना आम्ही बाहेर जेवायला गेलो नव्हतो किंवा काही सेलिब्रेशन केलं नव्हतं, कारण माझं बरं नव्हतं मला. सो आम्ही दुसऱ्या दिवशी आलो होतो इथे. तर ब्लॉग हा दुसऱ्या दिवशी आपला कंटिन्यू होतोय. तर मला खूप ॲसिडिटी झाली होती आणि असं वाटलं की परत बाहेरचं खाल्ल्यानंतर आणखीन रात्रभर त्रास व्हायचं, त्यापेक्षा आपण उद्या जाऊया. सो आम्ही आलो होतो हॉटेल तृप्तीला, जे की तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये खूप वेळा बघितलंच असेल. आमचं फेवरेट आहे मोशीमधलं हॉटेल तृप्ती, भोसरीमधलं आमचं दावत फेवरेट आहे आणि पिंपरी चिंचवड साईडला जर गेलो तर हॉटेल वैशाली. असे आमचे ठरलेले प्लेसेस आहे. आम्ही ज्या त्या एरियामध्ये त्याच हॉटेलला जातो. त्यानंतर ना तिथे एवढं छान, म्हणजे खूप मस्त असं डेकोरेशन त्यांनी त्या हॉटेलला केलेलं आहे आणि गेलं का खूप भारी वाटतं आणि त्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. तुम्ही जर कोणी मोशीमध्ये राहत असेल ना तर हॉटेल तृप्तीला एकदा नक्की व्हिजिट करा, कारण त्यांची क्वालिटी पण खूप भारी आहे आणि हॉटेल तर एकच नंबर आहे. तर त्यानंतर मस्त असं बाकीचं जे होतं त्याचं शूट केलं आणि इथे बाबा देत होते ऑर्डर. आता ऑर्डर तर आमची ठरलेली असते नेहमीप्रमाणे, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून करायला लागतं. आणि तोपर्यंत मी परत मला हे जो काही व्ह्यू होता हा कॅप्चर केला, जो की खूप भारी होता. आता आम्ही आज केक वगैरे काही कट केला नव्हता, कारण जे काही केक वगैरे कट करायचा असतो त्याची काही आता इच्छाच होत नाही. सो फक्त म्हटलं चला बाहेर जेवण करून येऊया मस्त. आता ही फक्त माझी फॉर्मॅलिटी सुरू होती, कारण ऑर्डर जी द्यायची होती ती बाबांनीच दिली होती. काय असतं ते अमितनीच दिलं होतं. माझी फक्त म्हटलं एक व्हिडिओ घ्या आणि माझं चालू होतं मेन्यू कार्ड बघायचं काम, तर मी तेच बघत होते. आणि आता आम्ही ऑर्डर दिली किंवा आम्ही काही काम केलं आणि शिव मागे राहिला असं तर कधी होणारच नाही. तर इथे शिवचं सुद्धा तेच काम सुरू होतं की थांब आई, मी सुद्धा ऑर्डर देतो, तुम्ही केलं तर आता मला पण ते काम करू द्या. सो तो पण ऑर्डर देत होता. जे काही मेन्यू कार्डमध्ये पिक्चर्समध्ये काही दिसत होतं ना ते बघून त्याचं चालू होतं, हे घ्या ते घ्या, हे खायचं ते खायचं. तर असं त्याचं ऑर्डर द्यायचं काम सुरू होतं. जेव्हा तो मोठा होईल आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी तो बघेल ना, तेव्हा त्याला किती आनंद होईल हा विचार करूनच माझ्या मनाला खूप भारी वाटतं. फायनली त्याने ऑर्डर दिली आणि मेनू कार्ड ठेवून दिलं. नंतर त्याचं सुरू होतं, थांब आई ऑर्डर येऊपर्यंत मी थोडासा टाइमपास करतो. सो त्याचं हे टाइमपास करायचं सुरू होतं. आता तो पहिल्यासारखा आम्हाला बिलकुल त्रास देत नाही. आता त्याचं खेळायचं सुरू असतं, तुम्ही मस्त एन्जॉय करा, कारण त्याचं जेवण पहिलेच झालेलं असतं. बघितलं का धडकला सुद्धा असतं आता त्या चेअरला. त्याचं जेवण वगैरे पहिलेच झालेलं असतं, त्यामुळे तो काही आम्हाला जास्त त्रास देत नाही आणि आमचं जे काही आहे ते आम्हाला एन्जॉय करता येतं. आता इथे ऑर्डरची वाट बघत बघत आमचं सुरू होतं अशा काही गोष्टी. थोडंसं शूटसुद्धा केलं, जे की वाटलं करावं म्हणून. जेव्हा नेक्स्ट ॲनिव्हर्सरीला बघतो आपण तेव्हा तर खूप भारी वाटतं, कारण जे मागचे व्हिडिओ पिक्चर्स वगैरे असतात ना ते बघून खूप भारी वाटतं.
आणि आता हे तर माझ्या यूट्यूबला आहे, म्हणजे हे मला लाईफ टाईम पुरतील हे व्हिडिओ बघायला. कधीही वाटलं तर मी ओपन करून बघू शकते. तर खरंच खूप भारी वाटते ह्या गोष्टी कॅप्चर करायला. खूप इन्फ्लुएन्सर किंवा यूट्यूबर फक्त यासाठीच करतात की ज्या आपल्या जे मेमरीज आहे त्या आपल्या एका ठिकाणी राहावा किंवा लाईफ टाईम आपल्याकडं असाव्यात सेव्ह. त्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी करतात काही लोक. मी तर त्यासाठीच करते, बाकीच्यांचं मला काही माहीत नाही. त्यानंतर आम्ही इथे बलून लावलेले होते, त्या लोकांनी शिवून ते बलून सुद्धा काढून घेतले. आणि आमचं हे ABCDचं बोर्ड म्हणजे पोस्टर आहे, ते सुद्धा आम्ही आज सोबत घेऊन आलो होतो. आणि या दोघांना कायम सांगावं लागतं, व्हिडिओ चालू आहे, तुम्ही पोज द्या, तुम्ही बघा, तुम्ही हाय करा, तुम्ही हॅलो करा. तेव्हा कुठे दोघे जण हॅलो हाय करतात. फायनली आमचा जो वेटिंग होतं ते ओव्हर झालं होतं आणि आमची जी ऑर्डर होती ती एक यायला सुरू झालं होतं. पहिले तर हे छान असं टोमॅटो सूप आलं होतं. आम्ही येथे घेतली होती तृप्ती थाळी, ती की म्हणजे एवढी भारी होती. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केली होती आणि खरंच खूप मस्त होती तृप्ती स्पेशल थाळी. त्यानंतर इथे शिवला चालू होतं माझं सूप पाजायचं काम. नंतर फायनली आमची थाळी आली होती आणि थाळी आमची काहीशी अशी होती जी की मस्त होती, खरंच छान होती. आणि यात शिवचं फक्त लक्ष होतं गुलाबजामकडे. त्या थाळीमध्ये होते 2 भाज्या, डाळ भात आणि बटर रोटी होती, गुलाबजाम होतं, ताक होतं आणि कोशिंबीरसुद्धा होती. त्यासोबत कांदा लिंबू होतं. आणि फायनली आम्ही जेवायला सुरू केलेलं. आणि खरंच जर क्वालिटी म्हटलं ना तर एक नंबर होती. आमची तर ही थाळी आता फेवरेट झाली. जशी वैशाली हॉटेलला आम्ही पंजाबी थाळी घेतो, तशीच आता ही सुद्धा आमची फेवरेट झालेली होती. आणि मस्त इथे आमचं थाळी एन्जॉय करायचं काम सुरू होतं, गप्पा मारत मारत. आणि शिवचं फक्त चालू असतं, मला काहीच नको, मला कांदा दे. त्याला फक्त कांदा आवडतो. त्या बाबतीत तर तो आमच्यावरच गेलाय. आम्हाला डेलीच्या जेवणात कांदा लागतो म्हणजे लागतो, दोन्ही टाइम. मस्त असं थाळीसोबत आलेलं ताक सुद्धा एन्जॉय केलं, ते सुद्धा खूप छान होतं. इथे शिवला तर अशा काही गोष्टी नकोच असतात. नंतर इथे म्हटलं थोडंसं अमित आणि शिवला सुद्धा कॅप्चर करावं, सो त्यांना पण घेतलं. फायनली जेवण झालं आणि आम्ही निघालो होतो घरी. बाहेर आलो तर शिवची मस्ती 11 वाजले तरी संपलेली नव्हती. त्याचं सुरू होतं येते मस्ती करायचं काम. मागून तुम्हाला जरा शिवचा आवाज येत असेल. शिवसुद्धा येते आणि मी मेडिकलला व्हॉइस ओव्हर करते, सो ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर एवढं टाईम झाला तरी शिवचं काही खेळणं थांबलेलं नव्हतं. शिवचं खेळणं सुरूच होतं. रोड पूर्ण शांत झाला होता कारण आम्हाला 11 सव्वा 11 रिटर्न व्हायला झाले होते. आणि हॉटेल एकदम आमच्या फ्लॅटच्या शेजारी आहे, सो काही आम्हाला एवढं नव्हतं. 5 मिनिटच्या अंतरावरती हॉटेल होतं. मस्त जेवण केलं आणि रात्रीचा व्ह्यू जो एन्जॉय करत करत आम्ही घरी निघालो. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माझी एवढी बडबड ऐकली त्यासाठी धन्यवाद. तर भेटूया असेच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आणि विषय राहिला होता तर ते लिंबू मिरचीचा, तर तो मीच सांगितलं होतं त्या दादांना. आपल्या मेडिकलला आपण लावत असतो तर ते टाकून गेले होते तिथे समोर. तर मला मेसेजद्वारे कॉलद्वारे जे तुम्ही ॲनिव्हर्सरी विश केलं त्यासाठी थँक्यू सो मच. ज्यांना रिप्लाय केला नाही त्यांसाठी सॉरी.